उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांना देवगिरीला बोलावून आधी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला। यानंतर सर्वत्र टीका होत असताना महिला प्रदेश अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा घेतलाय। हा पक्ष हिताचा निर्णय असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलंय। कॅप्टन अशोक खरात ह्या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, यशवंतराव चव्हाण साहेबांचा आणि आता अजितदादांचा वारसा सांगणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचेच वरिष्ठ नेते जर एखाद्या भोंदूबाबाच्या आहारी जात असतील, त्यांची पाद्यपूजा करत असतील, त्यांना विठ्ठल मानत असतील, त्यांनी आता मला सांगावं मी कसं राजकारणात सक्रिय राहील असं बोलत असतील, तर मग आम्हाला दादा आणि पक्षाची शिस्त काय कळेल। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे पाहता आणि अशोक खरात प्रकरण वरवर पाहता जरी सोपं दिसत असलं त्याची धागेदोरे फार गंभीर आहेत आणि ही गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या पण लक्षात आणल्या गेली। त्यानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनी ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनीच त्यांना देवगिरीला बोलावलं। त्यांचा पहिल्यांदा राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा याच्याकरता घेतला, कारण अशा अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यानंतर आपण सर्वसामान्य महिलांना न्याय देऊ शकणार नाही, पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो, म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार चाकणकर ताईंनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला। त्यानंतर मग महाराष्ट्रात सर्वीकडून चौफेर टीका होत असताना काल राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींनी राजीनाम्याचे सुद्धा त्यांना आदेश दिले आणि त्यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला। त्यामुळे यातून एक गोष्ट लक्षात येते की अजितदादांच्या नंतर आदरणीय सुनेत्रा वहिनींना ह्या सगळ्या गोष्टीला एकतर इतक्या म्हणजे अजून 2 महिने पण आज 2 महिने होत आहेत दादांना, अशा पद्धतीची घटना डोळ्यासमोर येतील किंवा अशा पद्धतीनं पक्षाच्या बदनामी होतील अशा काही व्हिडिओज बाहेर येतील किंवा आपले नेते कसे वागतायत, हे वेदनादायीच होतं। वास्तविक तसं व्हायला नव्हतं पाहिजे, पण हा पक्ष हिताच्या घेतलेला निर्णय आहे आणि अर्थातच तो सर्व आमदारांनी ते बोलून दाखवलं होतं रविवारच्या बैठकीमध्ये, या मंगळवारच्या बैठकीमध्ये पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी होते, आपण स्वतः टीव्हीला ते दाखवलं। त्याच्यामुळे एक पक्षाच्या पुरोगामी विचारधारेला तडा जात असेल तर आदरणीय सुनेत्रा वहिनींनी घेतलेला तो निर्णय आहे, ज्या निर्णयाला आम्ही सर्वांनी आता स्वीकारलेलं आहे। राज्य महिला आयोगाची जी काही पदं भरल्या गेली जाणं अपेक्षित होतं, ती पदं पण खाली होती गेल्या अनेक वर्षांपासून। तिथे आता आपला भाग आहे अमरावती विभाग, अमरावती विभागात एक पण नियुक्ती नाही, नागपूर विभागात एक पण नियुक्ती नाही। मी स्वतः सभागृहामध्ये ही मागणी केली होती। त्याच्यानंतर शेवटी राज्य महिला आयोग हे एक शासकीय संस्था आहे, त्यामुळे तिथं त्या पदाला न्याय देता आला पाहिजे। पण आता जे काही आरोप होत आहेत ते ठीक आहे, आता राजकारणात आरोप प्रत्यारोप चालत असतो, पण तुर्तास तरी त्या पदावर त्या नाहीत, त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत।